माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत शिरोमणी सावता महाराज की जय, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय, श्री संत माळू बाबा की जय, अत्रि ऋषी अनुसया माता की जय, नमः पार्वती काशीखंड अध्याय 5. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री सांब सदाशिवाय नमः. अध्याय क्रमांक 5. आपण कालच्या 4थ्या अध्यायामध्ये जी कथा शेवटच्या टप्प्यामध्ये पाहिली तिचा क्रम असा आहे. विंध्य पर्वताची उंची खूप वाढल्यामुळं त्याच्या अहंकारामुळं त्रिभुवनातील सगळे देव, सूर्यचंद्राचं कार्य थांबलं होतं. हाहाकार झाला अवनीवर आणि मग त्याचा उपाय म्हणून सगळे वाराणसीला आले. कोणाकडे? अगस्तींकडे. आणि मग अगस्तींच्या आश्रमामध्ये त्यांना प्रार्थना केली ते संकट निवारणाकरता. आणि मग अगस्ती महाराज त्यांनी आश्वासित केलं अगस्तींनी की आता तुम्ही जा, देवलोकांना सांगितलं मी तुमचं कार्य करतो. अशा प्रकारे आता ते काय कार्य करणार हे आपण आजच्या 5व्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. भक्तिपंत या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वजण ही कथा श्रवण करीत आहात. अजूनही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि इतरांना पाहण्याकरता आपला व्हिडिओ रोज तुम्हाला येईल याची लिंक शेअर करता. रामकृष्ण. अध्याय 5. ऐसे देव पहुडले समस्त, मग अगस्ती झाले ध्यानास्त. देवाची कार्य विचारणा करीत, जो उद्भवे चिंता चित्ता ते. देव सर्व गेले, स्वर्गाला गेले, आपापल्या ठिकाणी ते गेले. ते निश्चिंत झाले. आता चिंता कोणाला आहे? अगस्तींना, की आता हे एवढा मोठा वाढलेला हा जो विंध्य पर्वत आहे याला कसं खाली करावं. ऋषी वदे लोपामुद्रेसी, उपकार नवे हे विवसी. सुखे असता हे वाराणसी, विघ्न आले पूर्णाम्हा. आणि ते गेल्यावर पत्नीला म्हणू लागले लोपामुद्रा, अगं उपकार म्हणतो आपण पण हे नसती विवसी आपल्या पाठ्या लागली, नसते भानगड आपल्या भाषेत. रिकामं काम आपल्या पाठीमागं लागला. आता विघ्नच आपल्या घराला जणू काही. पाहता देवाची आज्ञार्था, आपणासी विघ्न प्राप्त सर्वथा. आपण मुकलो या विश्वनाथा, ऐसे भविष्य दिसत असे. का बरं असं का म्हटले ते? तसं पाहिलं तर जगाच्या कल्याणाचं काम होतं. ते म्हणू लागले देवाला सोडून हे काम करावं लागेल ना. आता आपली तपश्चर्या, आपली साधना, आपला परमार्थ सोडून द्यायचा. आणि आता त्याचा अहंकार कमी करण्याकरता आपण काय करायचं काय नाही, म्हणजे वेळ घालवायचा, म्हणजे परमार्थातला वेळ आपला कमी झाला भोलेनाथाला सोडून. सुरपती घेऊन आला घेवाना, आणि हे काय निरूपिले आपणा. तरी मंद झाल्या अंगवना, सुरेंद्राची या. सगळ्या देवांना तू घेऊन आला, हे कार्य आपल्याला त्या ठिकाणी सोपवलं. मला तरी असं वाटतं की जणू काही त्या ठिकाणी देवाचा पराक्रम कमी झाला का. त्यांचा पराक्रम कमी झाला आणि त्यांनी आपल्याला हे कामं सांगितले. वज्रायसी सामग्री जयाची, हृदयभेदी महागिरींची. त्यापुढे विंध्याचळाची मात ते कायसी. वज्रासारखे पर्वताचा चुरा, त्याच्या इंद्राच्या हाती जे वज्र आहे, मोठ्या मोठ्या पर्वतांचा चुरा करण्याची ताकद त्या वज्रात आहे. आणि मग विंध्य काय होता, कसं काय आपल्याकडे आले. अल्प प्रमाणात पुल्लिंग उजळे, तेने अष्टकुळा चळजळे. तो वैश्वानर बळे, प्रार्थो आला मासी. अल्प प्रमाण, अहो अल्प प्रमाणाची एक ठिणगी जर पडली तर गावच्या गावं पेटून जातात. राख रांगोळ होती. आणि असा यांच्याकडे असणारा अग्निदेव, मग त्यानं काय काम नाही केलं, आपल्याकडे कशा करता आली काय नाही. कश्यप ऋषीचा जो कुमारू, समूळ उत्पाटू शके मेरू. ऐसा वायू आला श्रद्धा करू, आमुचे गुंफाद्वारी. कश्यपाचा पुत्र वायू, पवनदेव ज्याला म्हटलं जातं, तर तो कशाला आलाय? कारण त्याने जर ठरवलं तर समूळ पर्वत उपटून जातील इतकी ताकद पवनात आहे, हा हवेमध्ये आहे. आणि तो आपल्याला शरण आला या आपल्या गुफेमध्ये, गरीबाच्या या झोपडीमध्ये कशाला आली असतील? यांची ताकद कुठे गेली?
प्रलय द्वादशदा दिक्त जो गभस्ते त्रैलोक्य दग्ध करी दिप्ते तो आमचे द्वारी करी विनंती मार्तंड सोयी आलासी. प्रलय काळाच्या वेळेस 12 कलाने तपतो सूर्य. जर तो तपला तर त्रैलोक्य दग्ध करून टाकतो, भस्म करून टाकतो. तरी तो सूर्य आमच्या दारी आला. म्हणजे अगस्तीला प्रश्न पडला ना. मग आपल्या पत्नीला ते विचारतात की कसे काय आपल्या इथे हे आलेले आहे. जय अभिलाषिनी गुरुकांता तै परा भिविले देवा समजता तै प्रौढी काय झाली न्यून आता शीतकराची. ज्यावेळेस त्या ठिकाणी बृहस्पतीची स्त्री अभिलाषिनी होती कोण? चंद्रानं. तर तेव्हा सगळ्या देवांना त्यानं पराभूत केलं होतं. आणि आता कुठं गेलं त्याचं मोठेपण. जो नवनिधीचा भांडारी त्रैलोक्याची लक्ष्मी घरी तृणतुल्य जयासी महागिरी तो कुबेर प्रार्थू आला से. तो कुबेर नवनिधीचा भांडारी आहे आणि तरी सुद्धा लक्ष्मीच्या घरी आहे. तोही आपल्याकडे आला. कल्पांती करी पूर्ण जळ उदकी बुडवी पृथ्वी कुळाचळ तो कर्दम ऋषीचा बाळ वरुण प्रार्थू पातला. सगळी पृथ्वी पाण्यामध्ये बुडवू शकतो तो, असा तो वरुण सुद्धा आपल्याकडे आला. ऐसे बळी आदित्य दिग्पती ते काय करू न शकते ते सत्याची परी कर्मगती न चुके जाण आमुची. हो दिग्पती 10 दिशांचे 10 दिग्पाल म्हणतात त्यांना. आणि ते 10 दिग्पाल आमच्या दारी आले. ते काय करू नाही शकत त्याने ठरवलं तर. पण चला काही आमचीच कर्मगती असेल त्यामुळं आता हे सगळं आमच्यावर काम आलं. या देवा सुरेंद्रा नावडे तापसी विघ्न करती तपासी आम्ही सिवून राहू काशीशी देवा भेने परियसा. या इंद्रानं आतापर्यंत कोणाचंच तप पूर्ण उरलेलं नाही आहे ना. तुम्हाला माहिती सगळ्या कथा. कोणाचं तप व्हायला आले की यानं रंभा पाठव, उर्वशी पाठव, कुठं कामदेव पाठव. महादेवाचं तप नाही पूर्ण उरलेलं आहे. आणि याच्या भीतीनं आपण इथं या काशीला येऊन राहिलो. ते इथं येऊन पोचले परमार्था काढताळा. म्हणून ते विचार करू लागले अगस्ती. पृथ्वी तटीचे जे वेदाचरण श्रीमंत वर्तती हिताकारण ते वर्तणूक देखती अप्रमाण दुर्जन जैसे का ते देव दुर्जन आले ती भक्ताची मती ते पिढिले तैसेची दुर्जनास्ती निर्मिले. या भूमंडळा माझारी हे दुर्जनासारखं आलं झालं. समजा जसं दुर्जनाला हे सज्जनाला दुर्जन लोक आडवे येतात तसं हे आपल्या मध्येच आता काम आलं म्हणे. हे देव म्हणजे आपल्याकडे दुर्जनाच्या रूपानं आलेले आणि ते जसे भक्तांना पीडा देतात दुर्जन तसे हे आपल्या परमार्थात आड आले. का व्यवसाय तेजुनी सर्वही क्षेमरूप होऊन राहे जो गृही तयासी म्हणती हा संदेही आळशी आणि दरिद्री. सर्व व्यवसाय सोडून क्षेमरूपानं घरामध्ये आहेत आपण आपल्या. हे लोक कसे माहिती का? दुर्जन म्हणजे एखाद्यानं बाहेर हिंडणं फिरणं बंद केलं आणि आबद आपल्या घरात जर तो राहू लागला तो लोक लगेच त्याला काय म्हणतात? आळशी आहे, घरभुशी आहे असं म्हणतात ना एखाद्या. म्हणजे दुर्जन लोक नावं ठेवतात. कवन गुप्त व्यापार करी जगीन असे मौनाचारी त्याशी काय कल्पिती दुराचारी हा तस्कर सर्वथा. एखाद्यानं गुप्त रूपाने एखादा व्यवसाय केला म्हणजे सांगितलंच नाही आपण पैसे कसे कमवतो. एखाद्या आयडियानं त्यानं त्याचा लोक म्हणतात आहो चोऱ्या केलेल्या आहे ना. म्हणजे दुर्जन लोक काय करत असतात? तुम्ही काही जरी केलं तर त्याच्यावरती उत्तर देतच असतात. काहीही करा तुम्ही, काही कोणतंही काम करा ते त्याच्यावर त्यांचं मनोगत सांगणार मांडणार. न विचारता सांगत असतात. न विचारता सांगतात. बिनपगाराचं काम करत असतात. म्हणून त्यात पगार थोडी. समजा बसले वाट्यावर इकडलं तिकडलं याच्या उकळ्या पाकळ्या त्यात कोण पगार देतं बरं? याचं धुणं धुवा का त्याचं हे करा निंदा करा त्यांना पगार असतो का? नाही. पण पगार मोल न घेता साबणी मोल घेत नाही आणि साबणाला पैसे घेत नाही. चक करून देतात आपलं जे पाप आहे हे पाप चक करतात. निंदकांनी आपलं वर्णन केलं चव्हाट्यावर की समजायचं साबणाचे पैसे घेतले नाही, धुवायचे पैसे घेतले नाही, चला धुऊ द्या, धुवा मोकळ्या म्हणा. असे हे लोक असतात. एकाची गृही असे अपूर्णता आणि जो जगी मिरवितसे पूर्णता त्यासी दुरात्मे करीती वार्ता हे म्हणते हा तस्कर. एखाद्याच्या घरी कमतरता आहे आणि त्यानं जर जगात सांगितलं की नाही आमच्याकडे आहे बाबा आमच्या पुरतं परिपूर्ण आहे, लोक म्हणतात हा दुरात्मा आहे, हा चोर आहे. असे
जग हे निंदा करत असतं. जग म्हटल्यापेक्षा दुर्जन लोकांची सगळी गुण आहेत. कवनाचे तरी गृह तस्करीले येणे, यासी कैशी वस्त्रे भूषणे, हे पदवी का उदिमाविने, कैसेनी प्राप्त असेल. कोणाचं तरी घर तस्करलं म्हणजे कोणाचं तरी घर लुटलं यांनी, अशा प्रकारे म्हणत असतात. महासाधू झाला ज्ञानभरित, सर्व शास्त्राधिकारी नीतिवंत, त्यासी म्हणते हे जळाले चळीत, पिसाट जगी का. मग एखादा समजा साधू झाला, ज्ञान संपन्न झाला, शास्त्र वाचणारा, ज्ञान सांगणारा असला, नीतिवंत असला, तर मग त्याला म्हणतात हे पिसाट झालं जगात, याला काही काम धंद्याचं हे नाही, हे पिसा आहे पिस. यांना एकच काम. ऐसे जे नीतिमार्गे आचरण, सत्यार्थ न घेती दुरात्मे दुर्जन, म्हणून का ते अन्नार्थी दिन, क्लेश भोगती सर्वदा. जे नीतिमार्गाने चालले त्यांचं आचरण नाही घेत, हे दुर्जन लोक काय करतात, त्यांचं आचरण, चांगलं आचरण घेत नाही. अहो म्हणून ते अन्नार्थी दीन क्लेश भोगती सर्वथा. आणि मग शेवटी त्यांना त्याचा पाप लागतं, क्लेश भोगावेच लागतात. की नसेल आपली कर्मगती, म्हणून या प्राप्त हे अविमुक्ती, जैसे पीक पावे रंक शेते, परिभक्षीचे टोळ किटकी ते. जाऊ दे, आपल्या कर्मात आता अगस्ती म्हणतात की आता हे वाराणसी थोड्या करता सोडावं लागेल, ते संकट निवारण करायचं ना. मग आपल्या कर्मामध्ये नसेल म्हणे, जसं त्या ठिकाणी एखादा गरीब शेती पिकवतो, जैसे पीक पावे रंक शेती, शेती पिकवतो तो, आणि बक्षीचे टोळ पहिले येत होते, टोळ किलो की सगळं चक नाही का. तसं आपलं व्हायच्या मागे आपण एवढ्या चांगलं इथं बघा, काशीत वाराणसी भोलेनाथाच्या सन्निध आहे, आपण कोणाच्या आत येत नाही मध्ये येत नाही. काय आहे का कोणाच्या? अगस्ती मुनी ते त्यांची पत्नी पतिव्रता, पण हे आपल्याकडे संकट स्वतः चालून आलं आणि गोड गोड बोलून आपल्या माथी आता हे मारलं. की जैसे स्वप्नी दिसे विचित्र, रंकासी प्राप्त राज्यक्षेत्र, शैलिया नित्याभास सर्वत्र, धुळची सत्य असे. ते जसं काही जणू स्वप्नामध्ये एखादा गरीब राजा झाला, रंक येतो पण तो काय झाला, राजा झाला, आणि तेवढ्यात त्याला चेव आला. मग चैलिया मिथ्या बास, स्वप्नीचे चैले जाईल रया. शेव आला की गेलं सगळं, जाईल रया. ज्ञानोबा सांगतात ना, सगळं गेलं. स्वप्नात तो राजा झाला आणि घरच्या नावा देणार उठ शेण काढायचं. राजा काय सांगून राहिले घरच्या, उठ राजा शेण काढायचं. स्वप्नात राजा काय झालता, राजा झाला. 4 साल रुपये मागं पुढं, कोणी हार घालतं, चांगले चांगले कपडे, कोणी पाया पडतं, आणि पायट घरचे झोपत उठ, अरे उठ शेण काढायला जायचं. गेलं का नाही? असं स्वप्नातलं साम्राज्य हे टिकत नाही. तसं आपलं झालं म्हणे. जेवी अनाथा सापडे निधान, तो समर्थेनी जे हिरुण, तैसे हे आनंदवन, अप्राप्ता मासी पै. हे दृष्टांत देण्यात आले. बहुतेक आपलं काहीतरी पाप असेल म्हणून आपल्याला काशी सोडावं लागते की काय. जैसा पुत्र पावे तारुण्यासी, तो अप्राप्त होय माता पित्यासी, तैसी हे विमुक्ती काशी, अप्राप्त झाली माते. तसा मुलगा तरुण झाला, मोठा झाला, आणि आईवडिलापासून तो दुरावला. मग काय कशानं दुरावला त्याचं कारण नाही दिलं. समजा उदाहरणार्थ त्याचा मृत्यू झाला का परदेशी सोडून गेला, मग त्या आईबापाने इतके दिवस कमवून द्यायला लहानचं मोठं करून काय फायदा? काहीच नाही. पोराचं सुख घ्यायचं, त्याच्या आता लोक केलेले कष्टाचं चीज झालं तर तोच गेला सोडून. म्हणजे तसं आपण आतापर्यंत इथं काशीत राहिलो ना, आता का आपल्याला जावं लागतं? आता सोय होणार बळवंत, देवी केले सर्वही अनृत, तो करता कार्य एक निश्चित शिवाची असे. जाऊ दे, आता जे होणार ते बळीवंत आहे, प्रारब्ध बलवान आहे. आपण त्याला काही पर्याय करू शकत नाही. देवाने जे केलं ते आपल्या भोलेनाथांना जे योग्य वाटेल ते आता होईल करता, आणि त्या कार्याचं कारण तोच आहे. आता आनभाव न धरू देही, परोपकार तोची करू सर्वही, मग गृह सामग्री तेजनी पायी, उठिला अगस्ती कांते सहित. आता हा परोपकार समजून त्या ठिकाणी आपण करू. हे घरदार याचा सगळा त्याग करून बघू ते आता त्या विंध्य पर्वताला कसं कमी करायचं. म्हणून अगस्ती मुनी आपल्या पत्नी सहित ठिकाणी निघालेली आहे.
जैसा उमे सहित शंकर उभा ठाके भक्ता द्यावयावर तैसा देवावरी करावा उपकार अगस्ती उभा ठाकला अगस्ती लोपामुद्रा सगुण गंगेसी करून या स्नान मग करिता झाला स्तवन स्वर्ग तरंगिणीचे. त्याप्रमाणे भोलेनाथ आपल्या भवानी मातेसह त्या ठिकाणी भक्तांना अभय करत येतात. तसे अगस्ती आणि लोपामुद्रा दोघेही निघालेले आहेत. या देवावर जे आले होते त्यांच्यावर परोपकार करण्याकरता गंगेचं स्नान केलं आणि भागीरथीचं गंगेचं स्तवन त्या ठिकाणी केलं. गंगा मातेचं स्तवन आपण नाही करत का? गंगे जमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी कुंभलेस्मिन् सन्निधी कुरु गंगा पापम शेषितापम दैन्यम कल्पतरुस्तथा. गंगेचं स्मरण त्या ठिकाणी केलं जातं सकाळी. तसं इथं ते स्तवन करतात. जय जय व स्वर्ग सरिते जय जय व दोष रहिते जय जय व पुण्य भरिते दयार्णव माता होसी तू. हे स्वर्गाहून आलेले सरिते दोष हरण करणाऱ्या माते तू पुण्यानं परिपूर्ण आहे आणि दयेची सागर आहे गंगा मैया. तुझे करिता नामस्मरण व्यग्र नाही अंतकरण नित्यमस्तकी वंदितो जीवन तरी का वेरीसी मज. नित्य मी तुझं नामस्मरण करतोय हे माते. अगं नित्यमस्तकी वंदितो तुझं जीवन तुझं जल मी नित्य मस्तकाला त्या ठिकाणी लावतो आणि तू माझा अवहेर का करतेस अशी गंगा मैयाची प्रार्थना अगस्ती मुनी करताय. मग निघाला तो मुनींद्र अमृत कळा पूर्ण जैसा चंद्र येणे नमस्कारीला तो गजेंद्र धुंडी विनायक निघाले. धुंडी विनायक गणेश आहेत तिथले काशीचे आपण अगोदर पाहतो त्यांचं दर्शन घेतलं. तुझं नमन धुंडी विनायका की तू महाविघ्नांचे अंतका तरी विघ्नका मजरंका प्राप्त केले तू आहे. तू तर विघ्न हरताय यांनी माझ्यावर विघ्न का आलं. तू भक्तांची विघ्ने हरिसी म्हणून निर्विघ्न नाम तुझसी काय चुकलो तुझे भक्तीसी जे विघ्न केले मजा आता. मग निघाला तो महाऋषी वेगी आला दंड पाणीपाशी मस्तक ठेवून चरणासी केले त्याचे अभिवंदन. मग तिथून पुढं दंड पाणीपाशी येऊन त्यांनाही नमस्कार केला. म्हणे का दंडपाणी अवधारी तुमची भक्ती मी नित्य करी तुम्ही विश्वंभराचे दंडधारी का उघिरिले मज लागी. तुम्ही विश्वंभराचे विश्वनाथाचे दंडपाणी दंड काहीतरी दंडपाणी नावाचं दैवत आहे तिथं. आता आपण काशीला गेलो नाही किंवा पुढे त्याचं महात्म्य येईलच आपण क्रमाने ऐकत गेलो तर ते काय आहे. कारण या काशी खंडामध्ये हे भोलेनाथांच्या संबंधित सगळ्या कथा काशी क्षेत्रातल्या संबंधित सर्व देवांच्या कथा तिथलं क्षेत्र महिमा व्रत उपासना हे सगळं आलेलं आहे. शिवपुराणापेक्षाही अधिक कथा यात आलेल्या आहे बरं का. शिवपुराणातले तर आहेच पण त्याला सोडूनही अजून आणखी नाही. आपल्याला नंतर ते कळणारच आहेत कोण आहेत दंडधारी. त्यांनाही प्रणाम केला. मग आता काळ भैरवाजोळी त्याचे प्रणमिले बद्धांजळी कविता झाला ते काळी अगस्ती मुनी होतो. काळ भैरवाला शरण आले तुझं शरणजी उग्रमूर्ती श्री जटाजूट त्रिशूळ हाते हस्ते काय चुकलो तुमची भक्ती जे अभिरले मजलागी मज स्मरे सकळ देवता ते म्हणे का वेरिले माते तुम्हा पूजले नाही एकचित्ते काय अन्याय पै माझा. तुझं प्रणाम हो भवानी सुंदरी माझी या तपाची साक्षी बिकट गौरी अहो हे ग्रीवा देवी अवधारी का गैरिले मजरागी. मग तो काळ भैरव त्यानंतर भवानी माता आणि त्यानंतर हयग्रीव देवी तिचं सुद्धा हयग्रीव हा अवतार आहे भगवान परमात्माचा 24 अवतारापैकी एक आहे. त्यांचंही स्मरण करतात. ऐसा तो योगी अभिमुक्तीचा धावा करी देवतांचा परितो पुत्र मूळ नक्षत्रीचा प्रहरी जे मघार नवीन. आणि अभिमुक्तीचा धावा देवतांचा धावा करू लागले कोण अगस्ती मुनी. परितो पुत्र मूळ नक्षत्रीचा प्रहरी जे मघार. प्रत्येक मूळ नक्षत्रावर अगस्तींचा जन्म झालेला आहे म्हणून त्यांना पुत्र मूळ नक्षत्रीचा असं उल्लेखित आला. मग नमिला भवानी शंकर सद्भावे केला नमस्कार म्हणे स्वामी माझा भाव क्रूर देखील असे तुम्ही की. अहो तृणवल्ली वृक्षभार तुमचे सामर्थ्य अपरंपार तुम्ही वसता निरंतर या काशीपुरी माझारी. श्वान जंबुका आणि हरी विहंगम पक्षी नाना परी यांचे भाग्य अपार पूर्वापार या महापरिस सहस्रगुणे. आणि मग पुन्हा भवानी शंकराला अगस्ती म्हणतात बघा ते काशी नगरी सोडायचे तर किती दुःख झालं. अगस्ती महाराजांना किती गावो इथले श्वान कुत्रे कोल्हे
हरण मांजर हे जे प्राणी आहे ते आमच्यापेक्षा पक्षी भाग्यवान आहे का? कारण त्यांना काशी सोडून जायचं काम नाही. तुम्ही श्रेष्ठ रे सर्व पाशान तुम्हा प्राप्त हे आनंदवन मी जे कानात दीन मज वेरिले विश्वनाथे. दगडांना म्हणतात अगस्ती तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला काशी सोडायचं काम नाही. आणि मला देवानं का दूर केलं माहिती नाही. मी कवनासी नाही प्रमाद केला का विश्वेश्वर पूजनी विक्षेप पडला. मग तो ऋषी प्रेयसी वदला उपकार करिता विघ्न जोडे. मी कोणाचा आतापर्यंत अपराध केला नाही. मी कधी कोणाची पूजा चालली तर त्यामध्ये विक्षेप केला नाही. एखाद्याची देवपूजा चालली तर मी तिथं विक्षेप केला नाही. मंदिरामध्ये कोणाची पूजा चालली तर आपण विक्षेप करू नाही. त्याची पूजा पूर्ण झाली पाहिजे. आणि पूजा करणाऱ्यानंही लवकर आवडली पाहिजे, म्हणजे मागच्याला. कारण आपण ज्या उद्देशानं आलो तसंच मागं कोणीतरी एक नाही, अजूनही त्यांच्या मागं भरपूर असतात. असं प्रत्येकानं एकमेकांना सांभाळलं म्हणजे मग ते चालत असतं. म्हणजे त्याचा दोष लागत नाही. आणि नुसती बेलाचे पानं आणून नाही टाकायची, तर ते साफही केले गेले पाहिजे, नाही तर त्याचा ते तांदूळ किंवा काही धान्य वाळायचं, मग त्या ते मोरी अडकायचं. असंच एका अंदाजे सांगून. आणि मग ते पाणी तुंबलं की त्या अन्नच राहतं आपण वाळलेलं, त्याचा वास, हे पानं. आणि मग आपण जातो पूजा करू, 24 तास तो तिथंच आहे ना शिवालयात, मग त्याला नाही का त्रास त्याचा. मग ते दुर्गंध असेल, मच्छर असतील, किंवा आपण पूजेला आलो जर आपल्याला तो दुर्गंध आला, चित्त लागतं का पूजेत? नाही. मग पूजेत चित्त जर लागत नसेल तर मग ती पूजा होणार नाही, समाधान मनाचं होणार नाही. पण प्रत्येकानं पूजाही करायची, स्वच्छताही राखायची, आणि आपण केलेलं घाण किंवा आपल्या आधी जी झाली ती उचलून टाकायची. झालं तर आपलं असं त्या ठिकाणी करत ती सेवाच आहे, सेवाच आहे ना. मग आता कोणी म्हणाल ते अगोदरच्या आहे ना सगळी घाण करून गेली, मी का उचलू? नाही का, मी का उचलू म्हटलं की ती पूजा काही करून फायदा नाही. मग आता बरं का, मग अशा प्रकारे माझ्याकडून काय पूजेत कोणी विक्षेप घडला का देवा, म्हणून मला तुमचं स्थान सोडावं लागलं. पहा. आणि मग पत्नीला म्हणतात बघ अगं उपकार करता विघ्न आलं म्हणे. पहा जो स्वप्नी झाला उपकारी तो हरिश्चंद्र गादी सुता उपचारी परी तेने राज्याबाहेरी काढिला राहो. अगं तो हो ना, मागच्या वर्षी झाली ना आपली कथा फलपुत्र, आपण कथा पाहिली. हरिश्चंद्र राजा आणि विश्वामित्र. तर विश्वामित्रांनी हरिश्चंद्राला स्वप्नात राज्यदान दिलं. विश्वामित्रानं त्याचा उपकार कसा फेडला? नगरातून बाहेर काढून दिलं ना, तो मला दान दिलं म्हणे, चल निघ बाई, काढून दिलं नाही का. काहीतरी बाकी होतं देणं, सुवर्ण मुद्रा वगैरे, मग त्याच्याकरता त्यातून कुठून आणायचे ते आणा म्हणे. मग ते आणण्याकरता काय काय कष्ट झाले ती सगळी राजा हरिश्चंद्र, तारा राणी, त्यांचा पुत्र रोहिदास, ही कथा आपण ऐकली. फार विदीर्ण कथा आहे, चित्ताला लागणारी कथा आहे. तसंच आजचा दिवस कोणता आहे? श्रीयाळ षष्ठी आहे. आणि श्रीयाळ राजाची सुद्धा कथा आहे ना. आता यात कोणी भगवान भोलेनाथाच्या संबंधितच श्रीयाळाची कथा. श्रीयाळ राजा आणि त्याचा पुत्र शिर्याबाळ नाही का, त्याची पत्नी चांगुना, अशी संबंधित कथा आजची असते. आपण त्याला साध्या भाषेत सकृबा म्हणतो नाही का. तर सकृबा म्हणजे कोण? श्रीयाळ राजा, त्याच्या संबंधित कथा आहे आजची त्या ठिकाणी असते. आजचा तो दिवस आहे, तेही भोलेनाथांचेच त्या ठिकाणी भक्त होते. पाहिपा भृगूच्या घरी वैश्वानर परोपकारी रक्षाकार विनादोष शापुनी अंगार सर्व भक्षकी केला तो. भृगूच्या घरी तो अग्नी राहत होता, परोपकाराकरता राहत होता, पण त्याचा काही दोष नव्हता. काय झालं काय माहिती, ही जी कथा ही अग्नीला शाप दिला आणि त्याला सर्व भक्षक करून टाकलं भृगूंनी. आणि का दैत्यवंशी परोपकारी बळी यज्ञ करताच घातला जो पाताळी म्हणून उपकार करता भूतळी दोन रुचे देवाशी. या देवांनी जे देव उपकार करू लागले त्याच्यावर अपकार करतात. त्या बळीने यज्ञ केले आणि त्या यज्ञाचं फळ काय भेटलं? पाताळात नेऊन घातलं त्याला नाही का. आणि आपणही इतकी महादेवाची सेवा केली आणि आपल्याला आता काशी सोडून द्यावं लागून राहिलं.
अगस्ती म्हणे प्रिय सुंदरी, देवांची हृदय कठोर भारी, निमित्तास्तव युजीला हा विद्यांद्री, आता हे होणार टळेना. चतुर्दश रत्ने अमरनाथाचे घरी, ती गळाली क्षीराब्दी माझारी, मग देवी तो मंदरगिरी, उत्पाटीला समूळ. हे कामानिमित्त हे देव सगळ्यांना बेजार करतात. या अमरनाथाचे इंद्राचे 14ही रत्न कुठं पडले होते? समुद्रात पडले होते. तर यांनी काय केलं? ते समुद्र मंथनासाठी तो मंदराचळ पर्वत उपटून काढला आणि काय केले? त्याची रई केली. आणि पुन्हा कोणा बेजार केलं? राक्षसाईले बेजार केलं. ज्यामध्ये सुद्धा आपल्याकडून एकट्याकडून होणार नाही. वासुकीची दोर केला, वासुकीचा मंदराचळ पर्वताची रई, समुद्राचं मंथन केलं. तो क्षीराब्दीच्या उदरी घातला, मग सुरासुरी अंबुनी मतीला, विंध्याद्रीस्तव मेळा मिळविला हे संकटा मासी. आणि आता सुद्धा ते विंध्याद्रीसाठी सगळा मेळा मिळून आमच्या घरी आले आणि आता हे आमच्या मागे हे संकट टाकलं. पहा आता एक विचार, त्रैलोक्य आनंद करता स्मर, तो त्रिनयने जाळीला सत्वर, तेने कवनाचे काय केले. अजून एक सांगू का तुला? पहा म्हणे कोण तो त्रैलोक्य आनंद करता स्मर म्हणजे मदन कामदेव. त्यानं काही कोणाचं वाईट केलं नव्हतं, जाळला महादेवाने. पण तो का जाळला? महादेवाचा दोष नव्हता आणि त्या मदनाचाही कामाचाही दोष नव्हता. त्याला कोण प्लॅन दिला? हे देव लोक त्याच्याकडे गेले, भोलेनाथाला उठवायचं, भोलेनाथाला उठवायचं, आणि मग त्याचा परिणाम भस्म झालं त्याचं, नाही का? ऋषी करुणा भाकी दिनवदनी, म्हणे कठीण जी तू शूलपानी, ऐसा आक्रंद तसे दीर्घध्वनी, क्षितीवरी अंग घातले, मारुताची झुंजाकारी, वृक्ष उत्पाटिले क्षितीवरी, तैसा ऋषी आक्रंदत दीर्घस्वरी, क्षितीवरी पडिला जी. आणि रडू लागले. जसं झाड एखादं उन्मळून पडावं तसे खाली पडले आणि रडायला लागले. अगस्ती ऋषी काशीच्या चौबारी क्षितितळी, मस्तकिरज घाली वरुणी अंजळी, म्हणे हे धुळीचे स्नान कोणे काळी प्राप्त होईल मज लागी. त्या चौरस्त्यामध्ये धूळ अंगावर घेतली, धुळीनं आंघोळ करायला लागले की पुन्हा मी कधी परत येईन आणि हे रज, या काशी नगरीचे रज माझ्या अंगाला लागतील. नयनी प्रवाहे नीर, चक्षुषी म्हणे पहारे शंकर, अवलोका हे काशीपुर, गेले गेले हातीचे. डोळ्यांना सांगू लागले, पाहून घ्या आता डोळे, तुम्ही घ्या रे सुख, पहा. नाहीतर मग पुन्हा आपल्याला ही काशी नगरी पाहता येणार नाही. पहा म्हणजे काशी नगरी सोडत असताना इतकं नाही का? आम्ही तर पंढरपूरला जातो पायी 15 दिवस 20 दिवस, आणि तिथून कवानी होतो असं होतं. ते तिथं गेल्यापासून थैली भरून ठेवेल राहील. खेळण्याची आणलं, चाकू आणलं, घोंगडी आणलं, तयारीच असते की फक्त बस निघा म्हणा. पडत्या काय पडत्या फळाची आज्ञा, बस का तयारी झालेली असती. असं नाही वाटत की आता पंढरपूर आपण सोडून चाललो, माहेर सोडून चाललो आणि आता कधी पुन्हा पंढरपुरात येणं होईल का नाही. माहेराला सोडून ते सगळा बाजार जमा करून, जत्रा जमा करून आपण किती पटकन असं लोक काय काही एखादी सोडायला घरी येतात. म्हणजे आषाढीले बी तिथं राहत नाही पंढरपुरात. आणि इथं अगस्तीला काय झालं? अगस्ती महाराजांना काशीपूर सोडताना किती त्रास त्या ठिकाणी झालाय पहा. जे भागीरथी माझी जीवजंतू अपार, मत्स्यकच्छादी जलचर, त्याचे भाग्याती थोर, अमरेशा परिसमज गमे, ऐसा आक्रंदत दीर्घध्वनी, क्रोधायमान अंतकरणी, जैसा तो तीव्र तरणी, माध्यान्न काळी दिसत असे, ध्यानास्त राहुनी एक पळ एक, हृदय स्थिरावला सम्यक, म्हणे जे प्रमथांसी परमसुख, तेची करू एक आता. भरपूर दुःख झालं अगस्तींना काशी सोडताना, पण सगळ्या भोलेनाथाचीच आज्ञा आहे. शेवटी स्थिर झाले, ध्यान केलं भोलेनाथांचा आणि सांगितलं की आपल्यावर आता जबाबदारी टाकलेली आहे, आपल्याला एक करावंच लागणार आहे, म्हणून आता करू. या परोपकाराहून नाही दुसरे थोर पुण्य, जयाशी घडले असेल आनंदवन, तोची जाणेल परोपकार. सीता असीता प्रयागस्थाळी, तुळा धरून या पाणी, परोपकार पुण्यानी ही दोन्ही, तुळिली सोये चतुरानने. सीता म्हणजे भागीरथी म्हणजे गंगा आणि यमुना, प्रयागस्थानी तुळा धरून या पाणी. हातात तुळा धरली त्यांनी. तुळा म्हणजे तराजू, तुळा म्हणजे तराजू. तुळरास माहिती आहे तुम्हाला कशाचं चिन्ह आहे? पोती एवढी सोपी का? एका शब्दाला किती शब्द असतात आणि कुठला शब्द कुठं वापरला जातो काही समजत नाही.
आणि परोपकार पुण्य आणि ही दोन्ही तुळिली सोयी चतुरानाने ब्रह्मदेवानं तुलना केली काय काय भागीरथी यमुना यांचा प्रयाग आहे ना त्रिवेणी संगम, त्या त्रिवेणी संगमाच्या स्नानाचं पुण्य आणि परोपकार 2 तागड्यात 2 ठेवले ब्रह्मदेवानी तुलना केली तुलना की कोण श्रेष्ठ, प्रयागाचं पुण्य आणि परोपकाराचं पुण्य ब्रह्मदेवानं तुलना केली. मग काय झालं, उपकारे जिंकले सायुज्य स्थान पुण्य न चुके जन्म मरण म्हणून परोपकार तुलन ब्रह्म्याने केले प्रयागी. उपकारे जिंकले जो परोपकार होता तो जिंकला, प्रयागाचं स्नान तीर्थयात्रा नाही जिंकली, परोपकार जिंकला. म्हणून तीर्थयात्रेपेक्षा दुसऱ्यावर एखाद्याला अडचण असली त्यातून त्याला बाहेर काढणं म्हणजे परोपकार करणं हे सगळ्यातून श्रेष्ठ आहे. त्रिलोकी श्रेष्ठ परोपकार ऐसे बदला सृष्टिकार म्हणून अगस्ती मुनीवर त्याचे हृदय धरीत असे. मग अगस्ती म्हणतात आता आपल्याला परोपकार करणं हे श्रेष्ठ काम आहे. परोपकार धरुणी हृदय अगस्ती उठला ते समय मेदिनी कंपाय मानते ठाई जाली ऋषी कोपास्तव. उठले अगस्ती आणि कसे उठले, आवेशानं उठले. धरणी माताही सुद्धा थोडीशी कंपायमान झाली. काशी वियोग घटोद्भवा म्हणून पृथ्वीने धरिली मावा म्हणून विद्यांद्रीशी जाता कनवा दूर की झाला मार्ग तो म्हणून कंपायमान झाली मेदिनी ऋषिक्रमी तसे चरणी तिने कठीणत्व सांडूनी मृदू झाली पदोपदी. ती भूमी मृदू झाली, मृदू नरम. ऋषी निघाले ना, तपश्चर्या जेवढी आहे, शिवभक्तीचा प्रताप एवढा मोठा आहे की ते चालायला लागले तर ती जमीन नरम झाली. अगस्तींना त्रास होऊ नये म्हणून जाणून ऋषीची मनोवृत्ती क्रमिता आली अल्पक्षिती विंध्याद्री प्राशी आला अगस्ती एक निमिषा माझारी. एवढंच काय, अंतर कमी व्हावं याकरता धरणी मातेनं मधातला गॅप कमी केला आणि लगेच विंध्याद्री पर्वताजवळ ऋषी आले. तपाची साधना आहे ती, तपाचं फळ आहे ते. आले एका निमिषामध्ये, काही वेळातच त्या अगदी अल्प वेळामध्ये विंध्याद्री पर्वताजवळ आले. सहस्र विद्युत लता एकसरी उद्भवती गगनोदरी तैसा तेज कल्लोळ पृथ्वीवरी तव ऋषी येता देखील शैले. त्या पर्वतानं विंध्याद्रीनं ऋषी येताना पाहिले. हजारो विद्युत लता विजा चमकाव्या एवढा सुंदर दिव्य त्यांचा तेज आहे, प्रताप आहे. ऋषी येता विंध्याद्री निकटी तव तो सामावला पृथ्वीचे पोटी ऋषीने देखील स्वदृष्टी सान गिरीशृंग जैसा. जसे ऋषी जवळ आले तसा विंध्याद्री सामावला पृथ्वीच्या पोटात. आकुंचित उंडरा कमी झाला, ते खूप उंच झाला होता ना, सामावला तो पृथ्वीमध्ये. आकुंचन केलं त्यानं. सान म्हणजे लहान रूप त्या ठिकाणी धारण केलं. महाक्रोधाग्नी देखून ऋषीशी कंप सुटला विंध्याद्रीसी म्हणे हा धनी आमुटे ग्रासी इलवल वातापी शत्रुहा. ऋषीच आवेशानं आले होते अगस्ती. विंध्याच्या लक्षात आलं म्हणे यांचा कोप आपल्यावर जर पडला तर ते इलवल वातापी कसे मारले होते तुम्हाला मी सांगितलं ना. हा, समुद्रात लपले तर ते समुद्रात पिऊन टाकले. आणि तसं आपल्याला याने जर मिळून टाकलं, कारण आपण खूप मोठे झालो, आपल्याला जर याने मिळून टाकलं तर आपलं काही खरं नाही. म्हणून तो सान झाला, लहान झाला. म्हणूनही तो पृथ्वी पोटे सामावून राहिला अधोदृष्टी तो शृंगी उलंबुन पृष्ठी आला गिरी दक्षिण भागी. म्हणून तो पृथ्वी पोटी सामावला. अधोदृष्टी खाली नजर केली, अधोदृष्टी वर नजर करायची ताकद त्याची नाही. आणि मग यांनी काय केलं, ऋषींनी त्याचं उल्लंघन केलं, म्हणजे चढले. आता तुला झाला ना, त्याच्यावर चढून त्या ठिकाणी दक्षिण भागात ओलांडून पुढच्या भागाकडे आले. ऋषी वदे विंध्याद्रीसी जे तुवा कार्य धरले मानसी स्पर्धा केली सुवर्णाचळासी पुरुषार्थ आपला लक्षणीया. अरे विंध्या, तू जे कार्य केलं, तू ठरवलं होतं ना स्पर्धा करायची मेरू पर्वतासोबत, ती स्पर्धा तुझी पूर्ण झाली. पण तव विंध्याद्री झाला भयातुर म्हणे त्वरेसी पहुडो हा ऋषीश्वर. यानंतर प्रत्युत्तर ऋषी करी विंध्याद्रीसी. तेव्हा विंध्याद्री घाबरला की आता पुन्हा पुढं काय म्हणतात काय नाही आपल्याला, आणि म्हणू लागला की बाबा यांचा राग शांत हो, नाहीतरी आपल्याला काय करतील सांगता येत नाही. पुन्हा ऋषी म्हणतात आता तू ऐसाची राही स्वस्त प्रमथासी न करी द्वैत परिसे गाशैला महद्भूत मात या देवांची. आता तू जसा झाला ना असाच राहा. विनाकारण या चंद्र सूर्य नक्षत्रादी देवांना विनाकारण त्रास देऊ नको. तुला एक गोष्ट सांगतो ऐक या देवांची.
तारके घेतली अमरपुरी, देव मृत्यू पावले युद्धाभितरी, तै देवाशिव औषधोपचारी, द्रोणाचळ जीववीत. अरे देव काही सामान्य आहे का? त्या तारकासुरानं स्वर्ग मिळवला होता आणि त्यामध्ये काय झालं तर देव मृत्यू पाहू लागले, देवांना मारू लागले ते राक्षस. तर त्यांना औषधोपचार करण्याकरता द्रोणाचळ नावाचा पर्वत, त्याच्यावर सगळी वल्लीची, द्रोणागिरी द्रोणाचळ म्हणतात त्याला, द्रोण पर्वत, त्या द्रोण पर्वतानं वल्ली त्यांना पुरवली आणि त्या देवांना जिवंत केले. म्हणून तारक खवळला, द्रोणाचळ सागरी बुडविला, तो तारक क्षया ते पावविला, ऐसे देव शक्तिवंत. आणि मग त्या तारकासुराला राग आला, त्यानं द्रोणाचळ पर्वत समुद्रात बुडवला. तर या देवांनी तारकासुराला सुद्धा त्या ठिकाणी मारून टाकले. एवढी शक्ती देवात आहे. जो सुरनायक वज्रधर, त्याचा ऐरावत कुंजर, तेने दंत प्रहारे पाठार, हिमालयाचे तोडिले. इंद्राचा हत्ती आहे ना तो, काय नाव, ऐरावत. त्या हत्तीनं दाताच्या प्रहारानं हिमालयाचं पाठार तोडून टाकलं, पठार केलं काही भाग. तो अवघ्या गिरीचा अधिपती, जयाचा जामात पशुपती, तुझा पुरुषार्थ असेल किती ते देवासी वैर धरणे. भोलेनाथ ज्यांचे जावई, त्या हिमालय पर्वताला सुद्धा देवांनी शांत केलं. तर तू कोण आहे यांच्या पुढे कशाला वैर धरतो या देवांचं? असाच लहान रूप धर, विनाकारण स्पर्धा करू नको. महापर्वत मंदरगिरी, तो देवी घातला दूध सागरी, तू त्यापुढे अशक्त शरीरी, जे देवाशी वैर घडेल. त्यांनी मंथनासाठी कोण वापरलं? मंदराचळ पर्वत वापरला. तू विनाकारण त्याची अशी स्पर्धा करू नको आणि देवाशी वैर घडवू नको. शैला तू तृणतुल्य देवासी, परी हे कारण होते आम्हासी, अप्राप्त झाली पंचक्रोशी तुझ निमित्त पाहि पा. देव फार शक्तिमान आहे, आम्हाला काही यायचं काम नव्हतं, पण चला या पंचक्रोशी प्रदक्षिणा करता आम्ही आलो आणि म्हणून त्या निमित्तानं तुला हे सांगायला लागलो. तरी भलारी पुरुषार्थी शैला, शक्तिवंता महाबळा, परी सर्वता त्या दिक्पाळानं की जे वैर सर्वता. ऐशे ऋषी बोले विंध्याद्रीसी, परी तो न बोले प्रत्युत्तरासी, मग कांते सैतोत्तरेसे निघता झाला ऋषी तो. पण काही विंध्याद्री पर्वत उत्तर द्यायला तयार नाही. त्याला वाटलं हे रागात आहे, यांच्यात ताकद आहे, आपण उत्तर देणे नाही, काहीच नाही. शेवटी ऋषी तिथून पत्नी सहित निघाले. कांती सहित तो अगस्ती, पावला सह्याद्री प्रती, क्षमा शांती भौतप्रीती, भेटला तेव्हा गिरीसी. आणि मग पुढं सह्याद्री पर्वतापर्यंत पोहोचलेले अगस्ती आणि लोपामुद्रा पाहतात. तर तो अत्यंत पुण्यवान पर्वत आहे सह्याद्री. त्याचे गुण कसे सांगितले? क्षमा, शांती आणि बहुतप्रीती, प्रेमळ आहे, क्षमा आणि शांती ज्याच्या जवळ आहे असा सह्याद्री पर्वत. महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत रांग लिहिलेली आहे नाही का आपल्या महाराष्ट्रात. गिरी मस्तक ठेवी चरणी, तव अगस्तीने धरले द्वय पाणी, म्हणेगा स्वस्थ वैसे आपले स्थानी, आशीर्वचन दिले. तो सह्याद्री चरणी लागला, त्यांनी उठून धरलं. अरे तुझ्या जागी तू व्यवस्थित आहे, आशीर्वाद दिला. सह्याद्रीने बोली आदरिले, संसारक्रमे चित्त मलिन झाले, त्या महादोषाने दग्ध केले तुमची या दर्शने. सह्याद्री म्हणू लागले, महाराज संसार तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. मन माझं या संसाराची सेवा करता करता मलिन झालं होतं, पण तुमच्या दर्शनाने त्रिविध तापाची झाली बोळपण. देखिले चरण वैष्णवाचे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण. सह्याद्री म्हणू लागले, तुमचं दर्शन आम्हाला पावन करतंय. तुम्ही असता आनंदवनी, जे विश्वनाथाची राजधानी, तैथेच रज तुमच्या चरणी ते मजलागी प्राप्त कीजे. ते रज तुमचे पदतळी, जरी तै पडेल आमचे मौळी, ते जन्मांतरीचे दोषरथ काळी बरा होती स्वामिया. ऐसे सह्याद्रीचे अमृत वचन परिसो निक्षेम दिले अगस्तीनं. मग ते निगमन करता झाला दक्षिण मार्गे निघाले. तेथे आशीर्वाद वगैरे दिला, पुन्हा दक्षिणेकडे निघाले. ऋषी निघाला जळकरी, तव देखील गोदावरी, संतोषला हृदयांतरी गोदांबू देखुनिया. सह्याद्री पर्वत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि मग तिथून पुढे गोदावरी माता त्या ठिकाणी दिसलेली आहे. हा सह्याद्री पर्वत हा तिथून निघालेली ही सह्याद्रीची पर्वतरांग. ते इकडं वनी सह्याद्रीच्या पर्वतरांगातच ती शिखर आहेत नाही वेगवेगळे. हा हे सगळे
सह्याद्री पर्वताचे पर्वतरांग आहे पूर्ण, त्याला पर्वतरांग असं म्हणतात. आणि मग कोण दिसलं तर गोदावरी मातेचं दर्शन झालं. कोणाला? काय किरपुरी का आज? बर चला, गोदावरी माता भेटल्या. त्र्यंबकाहुनी उद्भवली, पूर्वसागराची पावली, उद्धरावया प्रकटली, विश्वमाता विश्वाते. उगम कुठून आहे? ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर. आणि पूर्व सागराला जाऊन ती मिळालेली आहे. जगाचं कल्याण करत करत काशी वियोगी देह कष्टले, शोक संतापी उष्ण झाले, म्हणून या गस्तीने सारिले गंगा स्नान ते काळी. तो काशीचा वियोग इथं गोदावरीच्या स्नानानं शांत झाला. तेथे विश्रांती झाली. अगस्तीप्रती अभिवंदन करी बद्ध असती, गोदीची करून स्तुती क्रमितसे दक्षिण पंत. ऋषी आला कोल्हापुरी, तेथे भेटली महालक्ष्मी सुंदरी, अगस्ती ऋषी बद्ध करी स्थविता झाला तीसी. तिथून पुढे गोदावरीचं स्नान आटोपून कोल्हापूर. आणि कोल्हापूरमध्ये कोण आहे? महालक्ष्मी मातेचं दर्शन. जय जय वो मंगला भवानी, जय जय वो त्रैलोक्य तापहारिणी, शुंभ निशुंभ निर्दाळिनी, वाराही धन्य तुझी पै. शुंभ आणि निशुंभ नावाचे दोन राक्षस होते. ते कोण मारले? जगदंबा भवानी मातेनं मारलेले आहेत. महालक्ष्मीने त्यांची स्तुती करतायत अगस्ती. तू होशी संसार कुसुमिनी, जगत्रयासी महामौनकारिणी, माया मोहे उलवनी, सर्व भूतात्मिके तू अवचिन्ने उडविसी, महाकौतुके नाना परीची भयानके, येऊन देसी जवळके आज्ञेकरीत सर्वता. आमच्यावर येणारे सगळे अवचिन्न वाईट संकट हे तू त्या ठिकाणी वरचे वर उडवती अशी शक्ती तुझी आहे माते. तू दिव्य त्रिगुण सागर कुमरी, तू व्यापक होसी चराचरे, सान थोर नकळे हो सुंदरी स्वरूप तुम्हा तुझे अमाते. सागराची तू कन्या आहे, स्वरूप सुंदर आहे, व्यापक आहे, आणि तू लहान आहे का मोठी आहे याची गणना त्या ठिकाणी करता येत नाही. तू आधी संसाराची खाणी, आमूळ वृक्षाची साठवणी, तुझा गोंधळ ब्रह्मज्ञानी महायोगी घालिती. षटचक्राचे मूलपीठे, योगपंथी ते खोल वाटे, त्रिकुट कोल्हाटीचे घाटे, तुझ जाणे उपावे सायुज्यपद. तू कोण आहे? तू या संसारातला निर्माण करणारी खाण आहे. संसार कोणापासून तयार झाला? तिच्यापासूनच तयार झाला. माया आहे ना ती. जगत जननी भगवत आदी अनादी, अनादी अंबिका भगवती अनादी. आमळ वृक्षाची साठवणी, तुझा गोंधळ ब्रह्मज्ञानी घालती, महायोगी घालती. ब्रह्मज्ञानी तुझा गोंधळ घालतात. तो गोंधळ म्हणजे हा वर असतो तो नाही. तिला जाणण्याच साधना म्हणजे गोंधळ आहे, नाही का? शुक व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, नाचता ते सोहम मेळे, द्वैत भाव विसरून बळी, खेळती अंबे तुझे गोंधळी. हे गोंधळी जगदंबेचे. शु संकालिक व्यास वशिष्ठ यांनी तिला ज्ञानाची ड्युटी पाजळली ना, आणि तो गोंधळ त्या ठिकाणी घातला. ती कोण आहे? तू षटचक्राची मूर्ती. तू 6 चक्रांची आमते मूलाधारापासून सहस्रारापर्यंत 6 चक्र आहे. तर तू कुठं राहते? मूळपीठी. तिला कुंडलिनी म्हणतात. योगी लोक हिला काय म्हणतात? कुंडलिनी. कुंडलिनी म्हणजे असा वेढा मारून बसली त्याला कुंडलिनी म्हणतात. सर्प जसा असा वेटोळी मारून बसलेला असतो ना, त्याला कुंडली म्हणतात. कुंडली ही कुंडली सुद्धा आपल्या देहामध्ये मूलाधार चक्राच्या ठिकाणी ती बसलेली आहे. आणि ते योगपंथीची खोल वाटावर आहे. ती जागा करायला कोण लागतात? योगीच लागतात. योग्याकडूनच ती जागी होते आणि मग खऱ्या सुखाची त्या योग्याला प्राप्ती होते. ती कुंडलिनी शक्ती जाग करतात. ते एक चक्र जाग करतात. परमसुखाची आधी, भुक्ती मुक्तीची तू सिद्धी, अविनाशपदीची बुद्धी, आनंदगंध तू होसी. तू एकाशी जागविसी जागणी, एकाशी निजविसी योगिनी, योगियासी महाप्रमोदिनी, अनुहत अनादी. तुझी शक्ती अपरंपार आहे. तू एखाद्याला जागवते तर एखाद्याला निजवते. माया आहे तू. आणि अनुहत अनादी असा आनंद तुझ्यामुळे प्राप्त होतो. तो प्रकृती जीव भाविनी, महामोहमय व्यापक जनी, ध्यानी लक्षी शिववंचुनी, आकार तुझा तुची की. महालक्ष्मी मातेचं वर्णन करताय अगस्ती की तू प्रकृती आहे, पुरुषाची प्रकृती. माया म्हणजे ईश्वर, माया प्रकृती पुरुष.
शिव, शक्ती हे सगळे तिचे पर्यायी नाव आहेत. अशी आहे तू. शून्य उन्मिनीचे देही पुष्पवने पूजिती पाही, आनंद पावती सर्वही महायोगीश्वर तेची पै. अंबे काय करू तुझी स्तुती, पाहता तुझी चौगी उत्पत्ती, तू स्थापिल्या आकार मूर्ती, भूतसृष्टीची किती स्तुती करावी. अगं तू सगळ्या जगाची उत्पत्ती केली, सगळी भूतसृष्टी तूच निर्माण केली, तुझी किती स्तुती करणार. भक्ता गृही मंगले का करीसी, म्हणून मंगला नाम तुझसी, आणि अमंगळाचे सदनी बससी, म्हणून अमंगळा तू मंगलही आहे आणि अमंगल सुद्धा आहे. म्हणजे भक्ताच्या घरी राहते, मंगल करते म्हणून मंगल आहे, आणि अमंगळाच्या घरी सुद्धा त्या ठिकाणी राहती म्हणून तुला अमंगळा सुद्धा त्या ठिकाणी म्हणतात. तिच्याशी दोनही रूप आहे बरं का. लक्ष्मी आणि अलक्ष्मी बरोबर. अमंगल न यावे भक्तापाशी, म्हणून असुर मंगळ द्वेषी, त्यासी मरून या देशी देवाधिका मंगळ. असुरांकरता तू अमंगळ, तर देवा करता तू मंगळ, असे तुझे दोन स्वरूप आहेत. ऐसी अगस्तीची अमृतवाणी, परिसोनी संतुष्ट झाली भवानी, म्हणे माग माग रे मैत्रावरुणी, तुझ प्रसन्न झाले मी. अगस्तीने एवढी स्तुती केली आणि महालक्ष्मी माता प्रसन्न झाली. म्हणते काय पाहिजे ते माग. लक्ष्मी म्हणे लोपामुद्रे ते बरवी दिसती व तुमची नेमव्रते, तुवा माझी या मनाते आनंद केला ऋषी अंगणे. माता त्या लोपामुद्रांना म्हणतात तुमचे लक्षण चांगले आहेत, म्हणजे तुम्ही गुणी लोक आहात, नेमव्रत तुमचे चांगले आहे, आणि तुम्हाला पाहून मला आनंद झाला. काय पाहिजे ते मागा. स्वामी सवे सौभाग्यवती, पतिव्रता धर्म ऐसेच असते, आता तू क्षेम देही मज प्रती, ऋषी कामिनी पतिव्रते. पतीच्या सोबत तू आहे, प्रत्येक सुख दुःखामध्ये पतिव्रता धर्म तू पाळत आहे, म्हणून तू मला क्षेम दे, आलिंगन दे. कोण म्हणतं? महालक्ष्मी माता लोपामुद्रा मातेला. सौभाग्य दिले तुझ लागुनी, तव लोपामुद्रा लागे चरणी, लक्ष्मीने धरिले सोये पाणी, झाले क्षेम आलिंगन. आणि मग लोपामुद्रा चरणाला लागणार, तेवढ्यात उचलून धरलं लक्ष्मी मातेनं, आणि आलिंगन क्षेम आलिंगन त्या ठिकाणी दिलेलं आहे. भवानी लोपामुद्रेसी बोले, महासुर म्या निर्दाळिले, चंडमुंड रक्त बीज पावविले, क्षयाशी ऋषिकांते. मोठे असुर मारले, चंड मुंड ते रक्तबीज पावविले, क्षयासी ऋषिकांते. ते रक्त घेऊन टाकले. महासुरांचा करिता संहार, क्रोधाग्नी प्रज्वलिला होता थोर, तुझे क्षेमते भागीरथीने उष्णता गेली देहाची. महासुर मारले आणि त्या क्रोधाचा अग्नी अजून माझ्या देहात होता, पण तुला आलिंगन दिला लोपामुद्रे, तर मी शांत झाली, उष्णता गेली. मग लोपामुद्रे कारणे दिली दिव्यांबरे भूषणे, सर्व शृंगार भवानीने समर्पिली ते समयी. भवानी म्हणे ओ अगस्ती, आनंदवनी तुम्हा दोघावस्थी, योग अगास्तव क्रमलिक्षिती, परोपकार झाला तुझ लागी. तू जे केले स्तवन, ते नित्य काळ करती जे श्रवण पठण, त्यासी माझे वरदान पूर्ण, आणि ठावो मजपासी. आणि तुला जो वियोग झाला ना, तर तो जगाच्या कल्याणाकरता आहे, परोपकाराकरता आहे, चिंता करू नको. तू माझं स्तवन केलं, मी तुला प्रसन्न झाले. आता भावपूर्वका भय करू, तुझ दिदला पूर्ण करू, तव बोलिला ऋषी शुरू भवानी प्रति ते काळी. आणि तुला अभयवर त्या ठिकाणी दिलेला आहे. तेव्हा अगस्ती काय म्हणतात महालक्ष्मी मातेला, अहो आकाशवनी जे थोर, चतुर्वेदाची जे मुख्य सार, ते शिवालय काशीपूर्व प्राप्त करी मागू ते मज. मला दुसरं काही नको. आकाशापेक्षा जे थोर आहे, 4 वेदाचं जे सार आहे, ते काशी विश्वनाथाचं दर्शन मला पुन्हा प्राप्त व्हावं, ही मागणी केली. तव ते वदे भवानी सुंदरी, जे अपेक्षा तुझे अंतरी, ते 29व्या द्वापारी प्राप्त होईल तुझ लागी. भवानी माता म्हणते चिंता करू नको, 29व्या द्वापारी प्राप्त होईल तुझ लागी. सध्या कितवा क्रम चालू आहे माहिती आहे का तुम्हाला? 28वा चालू आहे, माहिती आहे तुम्हाला. म्हणून तर म्हणतात युगे 28 विटेवरी उभा. म्हणजे 4 युग गेली की एक महायुग होतं.
महायुग अशा ते 100 आ 100 गेल्यावर होईल नाही 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 नाही, 4 युग गेली की एक महायुग. एक महायुग. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली याची एक चौकडी पूर्ण झाली. 4 युगाचा एक महायुग होतं. हा असं असे 28 युगापासून पांडुरंग तिथं उभा आहे असं नामदेवरायांनी आरतीमध्ये वर्णन केले बरं का. तर हे यांना जे सांगितलं हे कधी होईल तुला प्राप्त आता 29व्या द्वापार. 29 होतील द्वापारू तरी तुझं कृपा करील शंकरू. सत्याची माझा भयवरू प्राप्त होईल काशी. तुला प्राप्त होईल पुन्हा काशी. करिसी चतुर्वेदाचे मतन करसी अष्टादश पुराण तरी तुझं म्हणतील कृष्णद्वैपायन. हे भविष्योत्तर पुराणीचे. पुढे तूच कोण होणार आहे? 4 वेदाचं तू मंथन करशील. कृष्णद्वैपायन म्हणजे व्यास होशील. तूच 18 पुराण लिहिशील. हे भविष्योत्तर पुराणात सांगितलेलं आहे. भवानी शिवदे मुनीश्वर तू आजो दिदला भयवर. तो आनंद करीतो अपार माझी या मानसी. आनंद झाला अगस्तींना. पर्वतीचे तेज जैसे वन्नी वरी सृष्टी करी जैसा मेघ गर्जनी तैसा माझा वियोगाग्नी शांत तुझ्या पदांबुजे. तरी भवानी परियसी तू भविष्य कथिले अम्मासी. परी प्रलय ते पंचक्रोशी नासे की अविनाश. हे भवानी माते आनंद झाला तू माझं भविष्यही सांगितलं. पण ज्या वेळेस प्रलय होतो त्यावेळेस सगळी पंचक्रोशी संपून जाते. प्रलय झाला की सृष्टी संपून जाईल. मग भवानी म्हणे रे अगस्ती प्रलय ते 5 असती तरी ते सविस्तर तुझं प्रती करू निरूपण सर्वही. भवानी माता म्हणते अरे 5 प्रकारचे प्रलय आहेत. किती? 5. आपण ऐकू आता ते 5 प्रलय कोणते ऐका बरं का. अस्त झाली या प्रभाकर मग प्रवर्ते अंधकार सर्व कुंटे अनादि व्यापर हाची जाण नित्य प्रलय. सगळ्यात पहिला प्रलय नित्य प्रलय. नित्य प्रलय ऐका. नित्य प्रलय म्हणजे काय? रोज होणारा प्रलय. सूर्याचा अस्त झाला अंधार पडला की झाला प्रलय. गेला ना दिवस प्रलय झाला म्हणजे सगळे व्यापार थांबले. हा आहे नित्य प्रलय. याला म्हणतात नित्य रोज. पण प्रलयच आहे बरं. तो प्रलय म्हणजे संपलं. मला सांगा ना आता आज दुपारचा जो दिवस होता आज हा पुन्हा उद्या येतो का? नाही. तू म्हणाल उद्या होणार आहे दुपार. उद्या पुन्हा 12 वाजणार 2 वाजणार पण ती उद्याची. आजचे का? आजचे गेले ते गेले. झाला प्रलय संपला. हा पहिल्या नंबरचा प्रलय. याला म्हणतात नित्य प्रलय. एकाचा पुरलासे अंत दुसरा तयासी रक्षित यास्तव साधू होती देहातीत. हा आत्यंतिक प्रलयो. एकाचा पुरलासे अंत दुसरा तयासी रक्षित यास्तव साधू होती देहातीत. हा आत्यंतिक प्रलयो. आत्यंतिक प्रलय दुसरा कोणता? दुसऱ्या साधूच्या दुसरा तयासी रक्षित यास्तव साधू होती देहातीत. हा देहाला मरण येणं हा दुसरा प्रलय. याला काय म्हणतात? आत्यंतिक प्रलय. पण साधू देहातीत होतात ना. देहापासून वेगळं होतात. आपण देहात चिटकून राहतो. आपला नाश काय? आपला नाश काय? कारण आपण देहाला चिटकून आहे. पण साधू काय करतात? मी देह नाही. देहातीत होतात ना. भक्त ऐसे जाना जे देही उदास. देहाचा माझा काही संबंध नाही म्हणतात. देह मरणार आहे तो माझा नाही. मग मला हे व्यवहार करण्याकरता वापरायला भेटलेलं आहे. मी देह नाही. मी देहातून वेगळा आहे. मग दुसरा प्रलय आहे देहाचा नाश. याला म्हणतात आत्यंतिक प्रलय. युद्ध होता अग्निजळासी तैसा हार होतसे जंतुसी. तो कुंभद्वापरेसी भौतिक प्रलय. एक तिसरा नंबरचा प्रलय आहे भौतिक प्रलय. म्हणजे भूतांचा संहार. जेव्हा अग्नी आणि जळाचं युद्ध होतं तेव्हा युद्ध होता अग्निजळासी तै संहार होतसे जंतुसी. तो कुंभोद्भवा परीसी भौतिक प्रलय. भूतांचा संहार होतो तो भौतिक प्रलय. जीवजंतूचा नाश होतो. म्हणजे अग्नी जळ याचा जर अतिरेक झाला. कुठं आग लागली कुठं
आता माग काय आलता, पूर आलता, बरेच लोक वाहून गेले, असं जे भयंकर होतं ते याला म्हणावं भौतिक प्रलय. हा किती झाले असे? आता 3 झाले. आता काळ पडली आजो अंत, त्या प्रलयाचे नाम नैमित्तिक. आता प्रियसी एकाग्रचित्त ब्रह्मांड प्रलय जो 4था सांगितला नैमित्तिक प्रलय, म्हणजे दुष्काळ पडला. आणि मग दुष्काळ पडल्यामुळं काही लोक मरण पावली का काही झालं तर त्याला म्हणतात नैमित्तिक प्रलय. आता 5वा महत्वाचा आहे ब्रह्मांड प्रलय. आता प्रलय जो 5वा तो संहारू चौकानी जीवा चतुराननाची समाधी 13वा हा प्रलय योजानी जे. हा ब्रह्मांड प्रलय कधी होतो? चतुराननाची समाधी, ब्रह्मदेवाला समाधी लागली त्यानं काय होतं? 4ही खाणी संपून जातात. जारज, स्वेदज, अंडज आणि उद्भिज 4ही त्या ठिकाणी संपून जातात. त्याला म्हणावं ब्रह्मांड प्रलय. 8सहस्त्र युगाचे गणन तै विधीचे अहोरात्र जाण त्यासी समाधी लागे पूर्ण 16 सहस्त्र वर्षवरी. 8सहस्त्र 8000 युगाचं गणन होतं, म्हणजे युग तै विधीचे अहोरात्र जाण 8000 वेळेस ज्यावेळेस सगळे युग जातात त्यावेळेस ब्रह्मदेवाची एक दिवस आणि एक रात्र, अहोरात्र 1 दिवस आणि रात्र होते, तेव्हा त्याला समाधी लागते 16,000 वर्षापर्यंत. तै द्वादशी सूर्यतपते पूर्णेजळे सप्तद्वीपवती चौखानीची जीवजाती कोठे वसेल ते काळी. सगळं संपून जातं. 12 कलानी 12 द्वादश सूर्य त्या ठिकाणी तपतात, सगळे जीवजंतू मरून जातात. कुठं राहणार ते? ऐसा दिन प्रलय विधीचा असे तै जीवजंतू महादादी मानदुसे तै पंचमहाभूती समरसे महामुनिवर्या. सगळे जीव जंतू सगळं संपतं, पंचमहाभूत एकत्रित येतात, इतका मोठा प्रलय होतो. विरंचिने विसर्जिली ध्यान प्रलयांबुचे करी आचमन 4 खानी करी निर्माण पितामह तो. मग एकदा त्याची समाधी संपली, मग तो जागा झाला की मग तो त्या ठिकाणी काय करतो? प्रलयांबुचे करी आचमन, म्हणजे पाणी जिकडं तिकडं पाणी जलमय सृष्टी झाली ते सगळं पाणी त्या ठिकाणी आचमन करून टाकतो. आणि मग पाणी आटायला लागलं की मग जीवसृष्टी तयार होते, बरं का. मग हा पृथ्वीचा गोळा वगैरे सगळी सृष्टी तयार झालेली पाण्यापासूनच झालेली आहे. सगळ्यात पहिले विज्ञानाने सिद्ध केलं जीवाची उत्पत्ती कुठून झाली? पाण्यातून झाली. आणि पाण्याशिवाय जीव जगू शकत नाही. सगळ्यात पहिला जीवाची उत्पत्ती पाण्यापासून झाली, विज्ञानाने सांगितलेलं आहे. आणि तेच इथं सांगतात महाप्रलयानंतर तो ब्रह्मदेव जागा झाला, मग तो सगळं तयार करतो. जयाचे भोक्तृत्व असे जैसे जंतू निर्माण करीत ऐसे नित्य प्रलय विधीचे ऐसे परियसी अगस्ती. आता महाप्रलय तो आणिके परिसे कुंभजा थोर कौतुक तेथे ब्रह्मादिकाशी अंतक अर्थ तो अगस्ती. याच्यापेक्षा मोठा एक महाप्रलय जिथं ब्रह्मदेवाचाही नाश होतो. आता या प्रलयात ब्रह्मदेव समाधीला बसला होता, म्हणजे तो होता, पण ब्रह्मदेवही संपून जातो, त्याला महाप्रलय असं म्हणतात. तेव्हा तर काहीच राहत नाही. शतवर्षे पडे अवर्षण तेव्हा संहारे जीवन 12 सूर्याचे तेजपूर्ण तेने दग्ध वसुमती. 100 वर्षे त्या ठिकाणी आवर्षण पडतं, दुष्काळ. आता 1 वर्ष पाणी नाही पडला का 15 दिवस पाणी नाही पडला तर आपल्या सोयाबिनी माना टाकतात, काही सोयाबिनी जांभळ्या देतात. जर उशीर शिल्लक झाला तर नाही का, असं होतं. आणि 100 वर्ष जर दुष्काळ पडला तर काय राहणार रे? काही राहत नाही. आला होता ते काही अडचण. शेषाचा विषाणर पेटे तेने दग्ध होती सप्त पाताळ कुटे कुळाचळाची होती रजकुटे रवी तेजे करुनिया. शेषाच्या विषानं सगळं पाताळातले लोक सुद्धा जळून खाक होऊन जातात. हे जे पर्वत आहेत ना, हे पर्वत म्हणजे त्या ठिकाणी धुळीचे कण होऊन जातात. एवढाले मोठाले पर्वत धुळीचे कण होऊन जातात. एवढा त्या ठिकाणी महाप्रलय भयंकर असतो. संख्या 100 संवत्सराची पूर्णवृष्टी होय वरुणाची गजशुंडावत धारा जळाची खंडेची नाथ एकाळी. 100 वर्ष दुष्काळ तर 100 वर्ष हत्तीच्या सोंड एवढा इतका पाणी पडतो की बापा 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 खंडच नाही त्याला. त्रैलोक्य त्या प्रलय जळी समरसेल महितळी काशी सहवर्तमान चंद्रमोळी पहा काय करिजेल. सगळं त्रैलोक्य पाण्यामध्ये जलमय होऊन जातं. पण मग चंद्रमोळी म्हणजे भोलेनाथ काशीसह काय करतात ऐका. शेष दग्ध केली पाताळे सूर्य जाळीली कुळाचळे 21 जी स्वर्गमंडळे जाळी तो तृतीय नेत्र. शेषानं पाताळ संपवलं शेषाच्या विषानं.
सूर्यानं पृथ्वीवरचे सगळं संपवून टाकलं आणि वरचे जे 21 स्वर्ग आहेत ते भगवान भोलेनाथाचा तिसरा डोळा संपवून टाकतो. मग जे त्रिभुवनाची दगदग धुळी त्रिभुवन म्हणतात याला. पाताळ, पृथ्वी आणि स्वर्ग त्रिभुवन म्हणतात. त्रिभुवन तिन्ही लोक आपण ऐकत असतो ना, नारद तिन्ही लोकात फिरतात. म्हणजे कोणते तीन? खालचं पाताळ, हे मधलं महितळ म्हणजे मृत्यूलोक, भूलोक म्हणतात याला, पृथ्वी लोक म्हणतात आणि वरचं स्वर्ग. तर ते त्रिभुवन संपून गेलं सगळं. तर करीतो चंद्रमौळी काशिकाधीश. भगवान भोलेनाथ काय करतात? जीवासह वर्तमान काशीपुरी शिवे धरिली त्रिशूळावरी ते नेली गगनोदरी 21 स्वर्गा परवती. भोलेनाथांनी जीवासह वर्तमान काही जीवासह भोलेनाथांनी काशीला धरलं त्रिशूळावर आणि इतकं उंच नेलं की 21 स्वर्गाच्याही वर. जे 21 स्वर्गही नाश पावणार आहे त्यांच्या तिसऱ्या डोळ्यानं, तर त्याच्या वर त्या ठिकाणी काशीपुरी त्रिशूळावर त्या ठिकाणी नेलेली आहे. म्हणून त्रिशूळा मी म्हटलं का, चक्रावर पंढरी त्रिशूळावरी काशीपुरी दोन्ही सारखी सारखी. ते दोघांचं वर्णन केलेले, त्यात वर्णन आलेले. पंढरपूर सुद्धा त्याचा कधीच नाश नाही. जेव्हा रचिले काय, जेव्हा नव्हते चराचर आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, नाही का? वैकुंठ नगरीच्या अगोदर पंढरपूर रचलं. पंढरीचा आणि काशीचा महिमा सारखाच आहे. सगळं जग संपेल पण पंढरी आणि काशीचा नाश नाही का? 21 स्वर्गाच्या वर त्या ठिकाणी नेलेली आहे. सप्तद्वीपवती निमाली अविनाश काशी राहिली शिवे त्रिशूळाग्री धरिले अविनाश विश्वंभरे म्हणून प्रलय तेन नासे कवन जाणे प्रत्यक्ष ऐसे ते अनादि सिद्ध परिसे इच्छा विश्वनाथाची. प्रलय झाला तरी तिचा नाश होत नाही. विश्वनाथाची इच्छा आणि ती काशीचा नाश कधीच होऊ देत नाही. ते प्रलयोदक उचंबळले त्या उदगासी तेजे ग्रासले तेजासी झडपिले चंडवात ते काळे. गोपाल कृष्ण भगवान. मग तो चंडवात उद्भवला तोही महाकाशी बक्षिला. त्या महाकाशाचा ग्रास केला तमोगुण स्वरूपे. आणि मग ते सगळा प्रलय बघा कसा कसा होतो. सप्तद्वीप संपले, सगळं संपलं. प्रलयोदकानं उदकासी तेजे ग्रासले. जे सगळं पाणी झालेलं होतं त्या पाण्याला अग्नीनं ग्रासलं. तेजासही झडपिले चंडवाते. अग्नीला वायूनं भक्षण केलं. पंचभूत एकमेकाला गिळतात ना, माहित नाही तुम्हाला? सगळे पंचभूत एकमेकाला खात चालतात. पाण्याला अग्नीनं खाल्लं, अग्नीला हवेनं खाऊन टाकलं. मग तो चंडवात उद्भवला तोही महाकाशी बक्षिला. हवेला आकाशानं मिळवून टाकलं. हवा कोण संपवली? आकाशानं. आणि महाकाशाचा ग्रास केला तमोगुणानं. तमोगुणानं महाकाश सुद्धा संपवलं. ऐशी महत्भूते मोडिले इच्छेने महदादी बक्षिले ती विलया ती पावली गुणत्रयेसी. ते महत्भूते महदादी सगळे विलयाला गेले. गुणत्रयेशी तीनही गुण राहिले नाही. सत्वही राहिला नाही, रजही राहिला नाही, तमही राहिला नाही. ऐसे सर्व स्वरूपी मिळाले तेव्हा केवळ निराकार उरले. जैसे पृथ्वीचे अंकुर लोपले पृथ्वीचं माझी. आणि मग सगळं स्वरूपात मूळ स्वरूपात जाऊन विलीन झालं. सगळीकडं निराकार, कोणताच आकार नाही. निर्गुण निराकार बर का. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार असं सगळं. कुठं आकार नाही, काही नाही. निर्गुण निराकार तत्व त्या ठिकाणी उरलेला आहे. याला म्हणतात प्रलय. युगा सगळं संपणं याला प्रलय असं म्हणतात बर का. ऐसा जगदंकुर मोडीला सर्व प्रपंच आच्छादिला. रुद्र तरुबीज प्रमाण उरला परितो ही आच्छादे. रुद्र तरुबीज तेच फक्त एक बीज स्वरूप भगवान रुद्र त्या ठिकाणी उरले. पण तेही झाकलेले आहेत म्हणे. कशात? स्वप्नी देखीजे तो वैरी तयासी कवन कैसे सहारी तो प्रबुद्ध झाली यावरी तोची सहारी या पैसा. जसं स्वप्नामध्ये वैरी, त्याला कोण मारू शकणार? स्वप्नात वैरी आला आपल्या तो पाठीमागे लागला, आपल्याला तो मारणार, आपला शत्रू. मग काय करायचं? झोपत उठायचं. स्वप्नात ती वैरी मागे लागला होता ना, ते मारणार होता आपल्याला. मग आपण त्याला कसं मारलं? आपण झोपतून उठलो की तो आपोआप मेला, आपण मारला नाही. तसं ज्या संहार कोण केला होता? रुद्रानं त्या ठिकाणी केला होता.
आणि मग स्वप्नी देखीचे तो वैरी तयासी कैसे सहारी, तो प्रबुद्ध झाली यावरी तोची सहारी आपैसा, तोच आपल्या आपच त्याचा सहार होऊन जातो. त्याला का कोणी मारतं का नाही. जागा झाले की तसं या सृष्टीचा ज्यानं नाश केला तोही आपोआप संपून जातो. म्हणजे रुद्र ऐसे प्रलयाचे निरूपण अगस्तीसी करी भवानी जाण, मग पुढती बदली वचन कुंभजा प्रती ते दवा. असं प्रलयाचं निरूपण केलं कोणी कोणाला, महालक्ष्मी मातेनं कोल्हापूरच्या अगस्ती ऋषीला. हाय ध्यानात तर झोपतच चाललं सगळं, नाही नाही हाय हाय ध्यानात आहे सगळं. तू जाई रे दक्षिण मार्ग क्रमित, पुढे भेटेल स्वामी शिवसुत, तो पंचक्रोशीची पूर्ण माता निरूपील तुझ लागी. तू पुढे जा शिवसुत तुला भेटतील. स्वामी शिवसुत स्वामी इकडं कोल्हापुराच्या पलीकडं पुन्हा दक्षिण भागात कोण भेटणार आहे, तिकडे कर्नाटक तो शैल्य भाग कार्तिक स्वामी भेटणार. आणि मग ते काय सांगणार माहिती, पंचक्रोशीची. मग लक्ष्मीची आज्ञा होता त्वरित, ऋषी वंदिता झाला बद्ध हस्त, मग निघाला कांतीसहित दक्षिणपंथी ते वेळा. लक्ष्मी मातेची आज्ञा घेतली आणि दक्षिण पंथाला पुन्हा ऋषी निघालेले. विंध्याद्रीचा गर्भ प्रहरीला, सोम सूर्याचा मार्ग मुक्त केला, नक्षत्राचा भार चालला पूर्वेहून पश्चिमेशी. त्या विंध्याद्रीचं गर्भ हरण झालं आणि जे नक्षत्र अडकले होते ना सूर्य चंद्र, ते पुन्हा आपापल्या परीने त्या ठिकाणी परिक्रमा करायला लागले. पूर्ववत चालील ती व्यापार, घटिका प्रहर फळ अक्षर, तव लोपामुद्रेसी मुनीवर काय वदता झाला. पहिल्यासारखे सगळे व्यवहार सुरू झाले. दिवस रात्र नक्षत्र प्रहर घटका सगळं तिथी. आणि मग तेव्हा लोपामुद्रेला आपल्या पत्नीला काय म्हणतात ऋषी, शिष्य म्हणती व्यास ऋषीशी, पुढे कथा व्रतली कैसी, महाप्रज्ञा षडवैर्यापासी, तै निरूपावी भावपूर्वक. तर मुनिवर म्हणतात अगं शिष्यांनी व्यासांना विचारलं काय पुढे काय कथा झाली. षडवैर्यांपाशी, महाप्रज्ञा षडवैर्यापाशी, ती निरूपावी भावपूर्वक. षडवैर्यांची ती कथा आम्हाला तुम्ही भावपूर्वक सांगा, असा शिष्यांनी व्यासांना प्रश्न केला. आणि लोपामुद्रेला अगस्ती मुनी ती कथा सांगणार आहे. श्रोतया प्रार्थी शिवदास गोमा, मज किजेजी पूर्ण क्षमा, माझी वैखरीस उत्तमा, काशीखंड हे अवधारा. सर्व श्रोत्यांना हात जोडून प्रार्थना करता शिवदास महाराज की मला क्षमा करा, माझ्या वैखरीनं तुम्ही काशीखंड ऐकताय, जर काही कमी राहत असेल तर तुम्ही मला माफ करा. इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे अगस्ती लक्ष्मी समागम वर्णनम नाम पंचमोध्याय. श्री साम सदाशिवार्पणमस्तु. कुंडलीकवरा हरिढोल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. अशा प्रकारे श्री स्कंद पुराण अंतर्गत असणारा काशीखंड यातील 5वा अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण.